एकदम करम करून आवाज येतो असं वाटतंय. प्रत्येक भजीमध्ये साखर टाकलेली आहे. असं वाटतंय की खूप दिवसापासून उपाशी असलेली माणसं खायला. गुजरात आणि गुजरात्यांची ओळख म्हणजे त्यांचं खाण्यावरचं प्रेम. तर आम्ही आलोय जगातली पहिली हेरिटेज सिटी अहमदाबादला इथल्या खाण्याची चव चाखायला. अहमदाबादला फर्स्ट हेरिटेज सिटी ऑफ वर्ल्ड हा किताब उगाच मिळाला नाहीये आणि मिळणं साहजिकच आहे, कारण इथला इतिहास, इथल्या जुन्या इमारती, रंगांनी सजलेले बाजार, जगातील सगळ्यात मोठे स्टेडियम, गांधीजींचं आयुष्य दाखवणारा साबरमती आश्रम, इथलं कल्चर आणि खाणं हे जगप्रसिद्ध आहे. तर आता आमची नजर अशा ठिकाणांवर आहे ज्यांनी फक्त गुजरातमध्येच नाही तर प्रत्येकाच्या मनामनात आपली एक जागा निर्माण केली आहे. इथे भरपूर फूड ट्रक्स आणि खाऊगल्ल्या आहेत. पण आम्ही भेट देणार आहोत 50 वर्षापेक्षा जास्त काळ आपला तग धरून राहिलेल्या काही ठिकाणांना. चला तर जाऊया 100 वर्ष जुन्या दास खमणमध्ये. 1922 मध्ये पितांबरदास ठक्कर आणि त्यांची बायको नंदुबा यांनी आपल्या घरी बनवलेला खमण घराबाहेर रस्त्यावर विकायला सुरुवात केली आणि आज जगभरातून लोक हा खमण खाण्यासाठी येतात. पूर्ण भारतभर त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि आज त्यांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. आपल्या सोबत आहेत दास खमणचे ओनर भाविक ठक्कर. तर त्यांच्याकडून आपण ह्या खमण बद्दल माहिती घेऊया. वेलकम टू द दास खमन। हमारे पास खमन ढोकला जो गुजराती प्रोडक्ट है उसमें अलग अलग वैरायटी है। जैसे एक रेगुलर ब्लैक पेपर वाला खमन है, वो हॉट सेलिंग प्रोडक्ट है हमारा। फिर उसमें एक दूसरा है टमटम खमन जो लाल मिर्च में तड़का लगाया हुआ है, वो है। ये है धनिया, पुदीना, पिसी मिर्च और दही की ग्रेवी वाला जो क्रीम फ्राई खमन बोलते हैं हम। तो ये है सेव खमनी जिसके अंदर अदरक, लहसुन, अनार के दाने, धनिया सब डलता है। ये स्पेशली सूरत की वैरायटी है सेव खमनी। ये है पात्रा जो अड़वी के पत्ते के बीच में बेसन का मसाला लेप करके बनाते हैं, वो है। और ये है रेगुलर ढोकला जो स्पॉन्जी ढोकला होता है, नायलॉन ढोकला, वो है। ये है लिलवा कचौरी जो अभी विंटर में स्पेशली आती है, जो तुअर दाने आते हैं उसके अंदर लिलवा का स्टफ होगा, तो ये है। और ये भी एक हमारी स्पेशलिटी है फुलवड़ी जो नमकीन होता है, जैसे चाय के साथ या नाश्ते में आप ट्राई कर सकते हो। ये एक वो है। मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खमण आपल्याला बघायला मिळतात, पण इथे आल्यानंतर ऍक्च्युली खमण म्हणजे काय हे कळलंय, कारण अशी टेस्ट आजपर्यंत मी चाखली नाहीये. खूप कमाल चव आहे. थोडासा काळी मिरीचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. खूपच सुंदर. आणि आता दुसरं काहीतरी ट्राय करून बघ. कमाल. अहमदाबादला आल्यानंतर घरी घेऊन जाण्याची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथला स्पेशल चवाणा. त्यामुळे आम्ही आलो 1921 मध्ये सुरू झालेल्या जुना शेअर बाजार चवाणावालाकडे. ये चवाणा अपना होता शेयर बाजार का मिक्सर। तीखो चिवड़ो, तिमोड़ा चिवड़ो, चीनी सेव, मोळी सेव, वेल माटेनी सेव, मोमरे, रतलामी सेव, दाळ मूठ, चना चोर, मग, चना दाल, टमटम, आजादी सेव, ये फुलवड़ी, ये 16 मिक्सर होती है सब चीज़ों। चवाणा इधर का फेमस आता है, मिक्सर होता है ये वाला। और इस दुकान का नाम जूना शेयर बाजार चवाना वाला क्यों है? जूना शेयर बाजार रहता है ना, जूना शेयर बाजार अपने वो शेयर मार्केट है माणा चौक में। उसके पगतिया में हमारे दादे को क्या जगह में ली परसों पहला, ओके. इसलिए इसका नाम जूना शेयर बाजार है पड़ा हमारा। तो टोटल कितने आइटम्स रहते हैं चवाना में? 80 से 90, ओके. सब अलग अलग स्वाद। तो हम लोगों ने सुना है कि अंबानी और बाकी सब बड़े बड़े सब लोग भी बड़े-बड़े। आपके यहाँ से लेके जाते हैं. सब फिल्मी दुनिया वाले सब। नरेंद्र मोदी भी ये खाता है अपना चवाणा। वाह वाह. अब आपण पण खातो अमित शाह आहे भी खाते हैं, अमित शाह इधर का गृह मंत्री है ना अपने। हाँ. नेता से बीज नेता से सब आए, सब लोग इधर का फेमस है अपना चवाणा शेयर बाजार, बहुत बढ़िया. सब खाते। तो अभी हमें भी खिलाएंगे? क्यों नहीं, लो
खिलाएंगे। और कितने दिन तक ये ऐसे रहता है? ये 6 महीने तक कुछ होने वाला है। क्वारंटाइन में 12 महीने तक ये कुछ नहीं होता। लोग को 15-15, 20-20 पैकेट लेते हैं इसका। मी आता ट्राय करून बघते। स्वादिष्ट एकदम फेमस। एकदम करम करून आवाज येतो असं वाटतं आणि हे खूपच कमाल आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हे 6 महिन्यापर्यंत टिकतं, त्यामुळे मी आता ऑफकोर्स घरी घेऊन जाणार आहे। तर आता हे काहीतरी वेगळं त्यांनी दिलंय, हिंग लावलेली शेव आणि डाळ, तर हे पण ट्राय करून बघूया। आता आम्ही आलोय गुजरात मधल्या रायपूर गेटच्या समोर असलेल्या सगळ्यात जुन्या रायपूर भजी हाऊस। इथली गंमत अशी आहे की इथली भजी ही गेटच्या पलीकडे बनतात आणि विकण्यासाठी त्यांनी ती इथे आणलेली आहे। दुसऱ्या बाजूला जेंट्स साठी आणि ह्या बाजूला लेडीज साठी अशा 2 रांगा त्यांनी अरेंज केलेल्या आहेत आणि आता ही भजी घेतलेली आहे। प्रत्येक भजीमध्ये साखर टाकलेली आहे, म्हणजे अर्थात कुठलीही भजी खाल्ली तर थोडासा गोड फ्लेवर येतोय। टेस्ट खूप छान आहे, पण गोड आहे, सिंपल। बरं, आता ह्यात मला पाले भजी दिसते, त्यानंतर बटाट्याची भजी आणि वड्यासारखं काहीतरी आहे, तर ट्राय करून बघूया आपण। थोडा वेगळा फ्लेवर आहे। खरं तर आपल्या मुंबईकडे जी बटाटा भजी असते त्यामध्ये पातळ बटाट्याचे स्लाइस आपल्याला बघायला मिळतात, पण हा बऱ्यापैकी असा जाडजूड बटाटा त्यामध्ये आहे, त्यामुळे एक बटाट्याचा वेगळा फ्लेवर सुद्धा ह्याच्यामध्ये येतोय। पण तसं बघायला गेलं तर खूप छान किंवा खूप भारी असं काही नाही आहे, पण फेमस असल्यामुळे प्रत्येकाने खरं तर ट्राय केली पाहिजे। काहीतरी वेगळे पण आहे, थोडासा गोडसरपणा त्यात आहे, त्यामुळे मला पर्सनली ते खूप काही आवडलेलं नाही आहे, बट येस ते छान आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता। नमस्कार मंडळी, मी किरण आणि मी प्राजक्ता। दर आठवड्याच्या गुरुवारी आम्ही फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल आणि म्युझिक संदर्भातले इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन तुमच्या भेटीला येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे। अच्छा